नमस्कार शेतकरी बांधवांनो. कसं वाटेल जर मी तुम्हाला सांगितलं की तुम्ही तुमच्या कष्टाने पिकवलेला गहू पुढची तब्बल 10 वर्ष एकही किडा न लागू देता जसाच्या तसा ठेवू शकता? हो, हे अगदी शक्य आहे. आणि आज आपण तेच रहस्य उलगडणार आहोत. घोड्यांपासून आपल्या गव्हाचं रक्षण करण्याचा एक असा मार्ग जो आहे एकदम नैसर्गिक आणि खात्रीशीर. अगदी खरे. आपल्या घामाचा, आपल्या कष्टाचा असतो तो प्रत्येक दाणा. आणि विचार करा, जेव्हा याच दाण्याला कीड लागते ना, तेव्हा जे नुकसान होतं ना, अरे देवा, ते मनाला इतकं लागतं की शब्दात सांगता येणार नाही. बरं, आता या नुकसानीची कारणं काय आहेत आणि यावर उपाय काय हे तर आपण पुढे पाहणारच आहोत. पण एक मिनिट, त्याआधी एक छोटीशी गोष्ट. असेच भारी आणि कामाचे उपाय तुमच्यापर्यंत वेळेवर पोचले पाहिजेत, बरोबर? मग त्यासाठी आपल्या शेतकरी ज्ञान चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. करून टाका लगेच. चला तर मग आता सुरुवात करूया. बघा, होतं काय, आपण गहू साठवून ठेवतो आणि काही दिवसांतच त्यात घोणे लागतात. हे घोणे म्हणजे माहिती आहे का, एक असा छुपा शत्रू आहे जो गव्हाला आतून पूर्णपणे पोखरून काढतो. आणि यातली सगळ्यात वाईट गोष्ट काय आहे माहितीये? जेव्हा हे आपल्या लक्षात येतं ना, तोपर्यंत खेळ खल्लास. जवळपास 30 ते 40% धान्य, म्हणजे विचार करा, जवळजवळ अर्ध पीक आपल्या डोळ्यांसमोर वाया गेलेलं असतं. पूर्णपणे खराब, निरुपयोगी. हातात काय राहतं? फक्त पश्चाताप. पण हा प्रश्न पडतोच की हे असं घडतं तरी कसं? आपल्याकडून न कळत अशा कोणत्या चुका होऊन जातात ज्यामुळे एवढं मोठं नुकसान आपल्या वाट्याला येतं? चला, आज आपण याच चुकांचा पर्दाफाश करूया. आणि तुम्हाला आश्चर्य वाटेल, पण हे जे मोठं नुकसान आहे ना, हे अनेकदा साठवणुकीच्या वेळी होणाऱ्या अगदी साध्यासुध्या, अगदी सहज टाळता येणाऱ्या चुकांमुळेच होतं. तर या घोण्यांच्या प्रादुर्भावाची मुख्य कारणं आहेत 3. पहिलं, आपल्या धान्यात राहिलेला ओलावा. दुसरं, जुनी आणि दमट पोती वापरण्याची चूक. आणि तिसरं, धान्य थेट जमिनीवर साठवून ठेवणं. चला, आता यातली एक एक चूक जरा नीट खोलात जाऊन समजून घेऊया. पहिली आणि सगळ्यात मोठी चूक म्हणजे ओलावा. आपल्याला काय वाटतं, गहू एकदम कोरडा झालाय, पण नाही. मळणीनंतर त्यात थोडा का होईना ओलावा शिल्लक राहतोच. आणि हाच ओलावा, खास करून पावसाळ्यात, या घोण्यांसाठी जणू काही रेड कार्पेटच टाकतो. म्हणूनच गहू साठवण्याच्या आधी 3 ते 4 दिवस कडक उन्हात वाळवणं किती महत्त्वाचं आहे हे लक्षात घ्या. आपण काय करतो, मळणी झाली की थेट पोत्यात भरतो आणि इथेच सगळा घोळ होतो. हीच तर खरी चूक आहे. आता दुसरी चूक, जुनी पोथी वापरणं. आपण विचार करतो, अरे थोडे पैसे वाचतील म्हणून जुनीच पोथी वापरतो. पण हेच आपल्याला महागात पडतं. विचार करा, कोपऱ्यात कुठेतरी पडलेली ती दमट पोथी, ती आपल्या ताज्या, कोरड्या गव्हातला ओलावा कसा शोषून घेतात आणि किड्यांसाठी जणू काही पंचतारांकित हॉटेलच तयार करतात. त्यामुळे एक गोष्ट डोक्यात पक्की ठेवा, नेहमी नवीन आणि कोरडी पोथीच वापरायची. आणि तिसरी चूक, धान्य थेट जमिनीवर ठेवणं. आता तुम्ही म्हणाल, गहू तर चांगला वाळवलाय, पोती पण नवीन वापरली आहे. पण जर ती पोती थेट जमिनीवर ठेवली ना, तर जमीन खालून ओलावा खेचते. हा ओलावा हळूहळू पोत्यात शिरतो आणि तिथून आपल्या गव्हापर्यंत पोहोचतो. झालं, सगळी मेहनत गेली पाण्यात. बरं, आता ह्या चुका तर कळल्या, पण त्या टाळायच्या कशा? चला, आता आपण उत्तराकडे वळूया. आणि मी तुम्हाला फक्त उपाय नाही सांगणार, तर एक वचन देणार आहे. तब्बल 10 वर्षांचं वचन. एक असा रामबाण उपाय जो 100% प्रभावी आहे, पूर्णपणे सेंद्रिय आहे, ज्यात तुमचा 1 रुपयाही खर्च होणार नाही. आणि हो, रसायनाचा एक थेंबही वापरायचा नाहीये. मी पुन्हा सांगतोय, ही एक अशी पद्धत आहे जी तुमचा गहू पुढची 10 वर्ष सुरक्षित ठेवेल, तेही विषाचा एक थेंबही न वापरता. तर आता मी तुमच्यासोबत अशा 3 शक्तिशाली, आपल्या पारंपरिक आणि पूर्णपणे नैसर्गिक पण तितक्याच प्रभावी पद्धती शेअर करणार आहे. तयार आहात? तर आपला पहिला फॉर्म्युला आहे गव्हाच्या भुशाची शक्ती. आपण ज्याला तुडी म्हणतो. मळणीच्या वेळी जो बारीक, अगदी धुळीसारखा भुसा निघतो ना, तोच आपलं सगळ्यात मोठं शस्त्र आहे. ही पद्धत वापरायला अगदी सोपी आहे. बघा, काय करायचं, जो काही तुमचा साठवणुकीचा डबा किंवा कोठी असेल, तिच्या तळाशी आधी भुशाचा एक थर टाका. मग गव्हामध्ये थोडा भुसा व्यवस्थित मिसळून घ्या. आता डबा भरताना नुसता गहू नाही, तर कडेकडेने सुद्धा भुसा टाकत राहायचे. आणि सगळ्यात शेवटी डबा पूर्ण भरल्यावर वरून भुशाचा एक जाड थर देऊन गहू पूर्णपणे झाकून टाकायचाय. बस, झालं काम. तुमचा गहू एकदम सुरक्षित. चला, आता बघूया दुसरा फॉर्म्युला. हा आहे आपल्या कडुलिंबाच्या पानांचा. अरे, कडुलिंब म्हणजे काय? हे तर एक नैसर्गिक कीटकनाशकच आहे. आपल्या पूर्वजांपासून चालत आलेलं ज्ञान आहे हे. आता कडुलिंबाची पद्धत कशी वापरायची ते बघा.
आणि यात एक सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, पानं वाळवत बसायची अजिबात गरज नाही. ताजी हिरवीगार पानं घ्या, तुमच्या टाकीच्या तळाशी 2 इंच जाडीचा पानांचा थर टाका. त्यावर साधारण 2 फूट गहू टाका. मग काय, पुन्हा पानांचा 2 इंचाचा थर, पुन्हा त्यावर गहू. डबा भरेपर्यंत हेच करत राहायचंय. किती सोपं आहे बघा. आणि आता येतोय तिसरा आणि जाणकारांच्या मते सर्वोत्तम आणि सर्वात प्रभावी फॉर्म्युला, तो म्हणजे खडे मिठाचं अभेद्य कवच. आता हा जो तिसरा उपाय आहे ना खडे मिठाचा, हा जरा नीट लक्ष देऊन ऐका. काय करायचं, आधी आपल्या डब्यात 2-3 फूट गहू भरायचा. भरला? आता त्यावर 6-6 इंचाच्या अंतरावर खडे मिठाचे तुकडे ठेवा आणि त्याच थरावर मुठभर बारीक मीठ असं भुरभुरून टाका. झालं? आता पुन्हा त्यावर गहू भरा आणि पुन्हा मिठाची तीच प्रक्रिया. डबा भरेपर्यंत हेच थर रचत जायचे. आणि तुम्हाला या पद्धतीची ताकद सांगतो, ही पद्धत फक्त नवीन किड्यांना येऊ देत नाही, तर चुकून एखादा किडा आत असलाच तर त्यालाही संपवून टाकते. तर मित्रांनो, हे आहेत ते 3 सोपे, बिनखर्चाचे आणि पूर्णपणे नैसर्गिक उपाय. मला खात्री आहे या रसायनमुक्त पद्धतींची ताकद आता तुमच्या लक्षात आली असेल. पण फक्त माहिती मिळवून उपयोग नाही, आता वेळ आहे ती कृतीत आणण्याची. आमचं एकच म्हणणं आहे, रसायनांपासून दूर राहा आणि आपल्या सेंद्रिय पद्धतींचा अवलंब करा. अहो, ती महागडी विषारी रसायनं वापरण्यापेक्षा हे आपले घरगुती उपाय आपल्या आरोग्यासाठी, आपल्या जमिनीसाठी आणि हो, आपल्या खिशासाठी सुद्धा कितीतरी पटीने उत्तम आहेत. जय जवान, जय किसान. जर ही माहिती तुम्हाला खरंच उपयोगी वाटली असेल तर आपल्या इतर शेतकरी बांधवांपर्यंत सुद्धा नक्की पोहोचवा. ज्ञान वाटल्याने नेहमीच वाढतं. आणि हो, अशाच मोलाच्या माहितीसाठी आपल्या शेतकरी ज्ञान या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.